नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आजकाल मुलं भाज्या अजिबात खात नाहीत, त्यासाठीच अशीच एक नवीन रेसिपी मी बनवते आहे। भरपूर आपण त्यामध्ये भाज्या ॲड करू शकतो। यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये अर्धा वाटी दही मी ॲड केलेला आहे। दही फार आंबट नसावं। 1 वाटी जर रवा घेतलेला असेल तर अर्धी वाटी दही हे प्रमाण बरोबर आहे। मी थोडं पाणी या ठिकाणी ॲड केलेलं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला साईडला ठेवून देते। यामध्ये मी छोटासा गाजर वापरते, शिमला मिरची, हे दोघंही थोडे जाड बारीकच मी कट करून घेते। तुम्हाला गाजर भरपूर आवडत असेल किंवा मुलांना जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्ती सुद्धा गाजर घेऊ शकतात। आणि तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा मुलांना ज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये या रेसिपीमध्ये नक्की ॲड करू शकतात। मी घेतलेला आहे स्वीट कॉर्न, त्याला बॉईल करून घेतलं होतं आधीच। याचे दाणे काढून घ्यायचे आहेत। माझ्याकडे चॉपर आहे, त्यामध्येच मी याला बारीक करून घेणार आहे भाज्या। चॉपर जर नसेल तर चाकूनेच तुम्ही बारीक कट करून घेऊ शकतात। यामध्ये तुम्ही पालक बॉईल करून सुद्धा बारीक कट करून घालू शकतात किंवा मेथी सुद्धा वापरू शकतात। स्वीट कॉर्न सहसा मुलांना खूप आवडतो, त्यामुळे मी यामध्ये स्वीट कॉर्न ॲड केलेला आहे। आता यामध्ये घालायचा आहे बेकिंग सोडा, ज्याला खाता सोडा सुद्धा आपण म्हणतो। थोडासा मी ॲड करून घेतलेला आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चॉप केलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि यामध्ये घालायचं आहे चवीपुरता मीठ। पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे, मिश्रण घट्ट होतं त्यामुळे। आता हे मिक्स करून घेते। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची हवी आहे। आता मी एक केक टिन घेतलेला आहे। तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही प्लेट सुद्धा वापरू शकतात। याला तेल लावून घेते ब्रशने आणि हे बॅटर यामध्ये ओतायचं आहे। कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि हा केक टिन आता यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। यावर मी घालते रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर आहे ही। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता यावर झाकण ठेवून याला स्टीम करून घ्यायचं आहे 15 मिनिट। 15 मिनिट झालेले आहेत। याला चेक करून घेते। हे तयार झालेलं आहे 15 मिनिटातच। आता मी तडका देणार आहे यावर। यासाठी तडका पॅन मध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। एकच मी हिरवी मिरची वापरलेली आहे। यामध्ये पांढरी तीळ मी ॲड केलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता वापरलेला आहे। तुमच्याकडे तीळ नसेल तरी नाही टाकले तरी चालतील। आता यांना कट करून घ्यायचं आहे पीसेसमध्ये। ज्या शेपमध्ये तुम्हाला कट करायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। आता यावर तडका लावून घेऊया।
बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते। डिश रेडी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा।